नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लव गुरु या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मीरा एक साधी सरळ मुलगी होती. ती शिक्षण चालू होत. ती एका कंपनीत जॉब देखील करत होती. ती शहरात आपल्या मैत्रिणींसोबत राहायची. घरचे नेहमी तिला लग्नासाठी मागे लागायचे, पण तिला लगेच लग्न करायचं नव्हतं. ती एका लहानशा गावातून आली होती, तर कुठेतरी आताच ती लाईफ एन्जॉय करायला शिकली होती. शहरात कामात तीच बिझी लाईफ होत, तरी सुद्धा मैत्रिणींसोबत तिला छान वाटत होत. एक दिवशी थोड बोर झाल्याने तिने बऱ्याच दिवसांनंतर फेसबुक ओपन करून बघितलं. त्यात तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट दिसली. साहिल नावाच्या मुलाची होती. तिने सहजच रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. त्या दिवशी संध्याकाळी त्यावर हाय चा मेसेज आला. मग मीराने हेलो म्हणून बोलायला सुरुवात केली. मग थोडी ओळख झाली. दोघेही वेगवेगळ्या शहरात राहत होते. मीरा आणि साहिल रोज बोलू लागले. त्यांची पुढे छान मैत्री झाली. दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले. साहिल ही जॉब करणारा होता. त्याला फार कमी वेळ मिळत असे. रविवार सुट्टी असल्यावर ते जास्त बोलायचे. जेव्हा मीराला खूप एकट आणि बोर वाटायचं, तेव्हा ती साहिलला बोलत असे. साहिलशी बोलताना मीराला नेहमी आपलेपणा वाटायचा. तिला आता त्याची सवय झाली होती. कितीही बिझी असले तरी ते एकमेकांची विचारपूस करायचे. पण ऑनलाईन वरून ते कधीही भांडत नव्हते. खूप समजून घ्यायला लागले होते ते दोघेही. मीराच्या मैत्रिणी नेहमी गप्पा मारताना त्यांच्या बीएफ बद्दल सांगत असत. त्यामुळे मीरालाही साहिल आवडू लागला होता. त्यांच्यात फक्त मैत्री होती. तिने तस कधी त्याला विचारलं नव्हतं. पण साहिल ही मीराला एक दिवस बोलल्याशिवाय राहत नसे. हळूहळू ते रोजच जेव्हा वेळ असेल तेव्हा फेसबुकवरच मेसेज करत असत. सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करत होते. दोघांचीही गुड मॉर्निंग विश केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नसे. आणि कधी जास्तच कामात बिझी असले तर तस मेसेज करून एकमेकांना कळवत असे. रात्री गुड नाईटचा मेसेज केल्याशिवाय दोघेही झोपत नसत. त्यांना एकमेकांची खूप सवय झाली होती. ते रोज मेसेजवर बोलत होते. तर साहिलने मीराला थोड्या दिवसांनंतर मोबाईल नंबर मागितला. तर तिला प्रश्न पडला की जर आपण नंबर याला दिला आणि काही प्रॉब्लेम झाला तर. पण तिने नंबर दिला नाही. तरी साहिलने समजून घेतलं. त्याने नंबर परत नाही मागितला. तो म्हणाला, राहू दे. निदान आपली मैत्री तरी या नंबर प्रकरणावरून तोडू नकोस. तो खूप समजदार मुलगा आहे. हे तेव्हा मीराच्या लक्षात आलं. त्याच बोलणं, समजून घेणं आणि मुलींचा आदर करणे. तो स्वभावाने सरळ व साधा मुलगा होता. म्हणून त्याच्या या स्वभावामुळे मीराला तो अजून जास्त आवडायला लागला. रोज नव्याने ती त्याला ओळखू लागली. त्यांच्यातील मैत्रीच्या नात्याच रूपांतर केव्हा प्रेमामध्ये झालं त्यांना कळलंच नाही. कारण ते दोघेही एकमेकांना बोलल्याशिवाय राहू शकत नव्हते. हे त्या दोघांच्याही लक्षात आलं होत. आणि तितकंच महत्त्वाचं, दोघांचाही एकमेकांवर खूप विश्वास होता. आजकालच्या फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या मैत्रीबाबत किती फसवणुकीचे प्रकार घडतात, हे तर आपण नेहमीच वाचतो, बघतो. पण हे दोघे आणि यांच्यातील मैत्री याला अपवाद होती. दोघेही खरोखर मनापासून एकमेकांवर प्रेम करत होते. जसे ते दोघेही एकमेकांसाठी बनले होते. रोज दोघेही एकमेकांची ऑनलाईन येण्याची वाट बघायचे. हे तर रोजच झालं होत. रोज थोडा वेळ का होईना बोलल्याशिवाय मनाला चैन पडत नसे. साहिल कधी नाही तिला बोलला तर तिला खूप बोर वाटायचं. आणि साहिलचंही काही वेगळं नव्हतंच. त्यालाही मीराला नाही बोलला तर कामात मन लागत नसे. कधी जर मेसेजला रिप्लाय नाही आले तर दोघांनाही एकमेकांची काळजी वाटायची. रिप्लायची आतुरतेने वाट बघायचे. ते प्रत्यक्ष कधी भेटले नव्हतेच, पण एकमेकांची रोजच विचारपूस करून काळजी घ्यायचे. त्यांना बरं वाटायचं. दूर असूनही ते दोघे मनाने एकमेकांशी जोडले गेले होते. रोजच्या गप्पांमुळे ऑफिसमधला दिवस कितीही कामात गेला ना तरी त्यांचा कामाचा सगळा ताण निघून जायचा.
ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हे दोघांनाही कळून चुकलं होत. कारण ते एक दिवस पण एकमेकांना बोलल्याशिवाय राहत नव्हते. पण दोघांनाही वाटायच. त्याला वाटायच तिने आधी बोलाव. अन तिला वाटायच त्याने आधी प्रेम व्यक्त कराव. दोघांनाही भीती होती की जरास काही मनात नसेल आणि आपण मनातील बोलून मोकळ झाल. खरंच तस काही नसेल तर चांगली मैत्री तरी नाही गमावली पाहिजे. दोघांनाही एकमेकांना गमावण्याची खूप भीती वाटायची. सूरजचा तर गोंधळ उडाला होता. काय करू नी काय नाही. सांगू की नको तिला. जर तिच्या मनात तस काही नसल, ती काय समजेल मला. काय कराव समजत नाही आहे. असं छान चालल होत. अजूनपर्यंत प्रेम व्यक्त करण्याची हिंमत कुणीही केली नव्हती. कारण मैत्रीत छान नातं होत. ते त्यांना तुटायला नको होत. एखाद्या दिवशी दोघातून कुणी ऑनलाईन नाही आले तर ते खूप काळजी करायचे. मोबाईलकडे डोळे लावून वाट बघत बसायचे. एक दिवसच झाल. साहिलच्या बाबांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होत. त्यातच त्याचा मोबाईलचा रिचार्ज संपलेला. बाबांची तब्येत अशी अचानक क्रिटिकल झाली. या टेन्शनमध्ये त्याला कशाचंही भान नव्हतं. त्यांना सोडून तो कुठेही जाऊ शकत नव्हता. त्यामुळे 2 दिवस तो फेसबुकवर ऑनलाईन आलाच नाही. इकडे मीरा त्याची वाट बघत होती आणि तिला अजूनच जास्त काळजी वाटू लागली होती. काही झाल तर नसेल त्याला, आजारी नसेल ना, असे खूप सारे विचार येत होते. पण काय करणार, कुणाला विचारूही शकत नाही. त्याचे फ्रेंड जसमी कुणाला ओळखतच नाही. आपलंच चुकल तो नंबर मागत होता तर मी दिला नाही. या गोष्टीच तिला खूप वाईट वाटल. स्वतःला दोष देत होती. तिला त्याचा स्वभाव माहीत झाला होता. त्याला ती ओळखू लागली होती. तिला वाटल हा रागवला असेल किंवा कामात असेल म्हणून नसेल आला आज तिच्या मनाची समजूत घालत होती. वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नव्हता. एक पूर्ण दिवस साहिलचा हॉस्पिटलमध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांना थोडं बरं वाटायला लागल. डॉक्टरांनी ही काळजी करू नका असं सांगितलं तेव्हा कुठे साहिलला बरं वाटू लागल. त्याने देवाचे आभार मानले. बाबाही साहिल सोबत थोडे बोलले आणि आईही आता आली होती. साहिलने मोबाईल बघितल. आईला हॉस्पिटलमध्ये थांबवून तो घरी निघाला. तेव्हा त्याने रिचार्ज केला अगोदर. मोबाईल चार्जिंगला लावला. त्याला मीराचे खूप सारे कॉल आणि मेसेज दिसू लागले. मीरा साहिलच्या फोनची मेसेजची वाटच बघत होती. ऑफिसची तयारी झाली होती. मन कशातच लागत नव्हतं. तिचा चेहराच उतरला होता. खरं तर आज ऑफिसला जावंस वाटत नव्हतं. पण आजच महत्वाचं काम होत. तेवढ्यात मोबाईल वाजला. साहिलने मेसेंजरवर हाय कशी आहेस मेसेज केला. तिने पाहिलं तिला काय करावं कळत नव्हतं. तिला बरं वाटलं होत आणि डोळ्यात पाणी आले. तिला तो ठीक आहे याची खात्री झाली. तिची काळजी मिटली होती. तेव्हा तिनेही मेसेज केला, मी ठीक आहे. पण साहिल तू कुठे गेला होतास आणि कसा आहेस तू? ये मला सांग तू ठीक आहेस ना आता? साहिल, अग हो. थांब सांगतो. किती ते प्रश्न? सगळं सांगतो. मला बोलू तर दे आधी. मीरा, सॉरी साहिल. बोल तू. मी पण ना. अग सॉरी का म्हणतेस? मला पण तुला सांगायच होत पण खरंच जमल नाही. मीच सॉरी म्हणतो. काल बाबांना ऍडमिट केलं होत. त्यांची अचानक तब्येत खूप बिघडली. मला यामुळे तुला सांगायला जमलंच नाही. मीरा, अरे इट्स ओके. बाबा आता कसे आहेत? साहिल, आता ठीक आहेत. बरं वाटतंय त्यांना. मीरा, अरे काल मी खूप काळजी करत होते. काय करू नी काय नाही असं झालं होत. पण साहिल यापुढे काही झाल तरी एक कॉल नाही तर मेसेज करून तरी कळवत जा. साहिल, हो कळतंय ग मला. मी समजू शकतो. तुला काल काय वाटलं असेल. पण खरंच काल बाबांना सोडून मी कुठे जाणार होतो. मी एकटाच होतो. त्यामुळे खूप गोंधळलो होतो. हो रे मी समजू शकते. मीरा, साहिल ठीक आहे आता तू बाबांची काळजी घे. मीराने स्वतःहून साहिलला मोबाईल नंबर दिला.
ते आता एकमेकांना काही काम असेल किंवा कामात बिझी असले तर कॉल करून कळवत होते. दोघांनी फेसबुक सोडून दिलं होत. थोड्या दिवसांनी साहिलवर ऑफिसच्या कामाची जबाबदारी वाढली होती. तो मीराला कमी वेळ देत होता, पण दोघेही एकमेकांना समजून घेत होते. फोन किंवा मेसेज चालू होते. दोघांनी एकमेकांना फोटोमध्ये बघितलं होत. पण मैत्री ही फोटो न बघता सुरू झाली होती. आणि त्या मैत्रीच नात आता छान फुललं होत. मनाने मनाशी जोडलेलं नात. दोघांनाही एकमेकांना भेटायची खूप ओढ असायची. पण कधी वेळ नाही भेटला. 1 वर्षांनंतर ते दोघे एकमेकांना भेटले. इतक्या दिवस फक्त फोन आणि मेसेजवर बोलणारे मीरा आणि साहिल आज एकमेकांना समोर बघत होते. दोघेही एकमेकांना बघत होते. दोघांनाही बोलायच तर होत, पण समोर काय बोलावं दोघांनाही कळत नव्हतं. कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांना बघत होते. हसत होते. मग साहिलने ओळखलं ही काही बोलणार नाही. त्यानेच बोलायला सुरुवात केली. थोड्या गप्पा मारल्या. दोघेही आज समोर खूप काही मनातलं बोलत होते. साहिलने मीराला प्रपोज केलं नि लग्नासाठी विचारलं. तर मीरानेही लगेच होकार दिला. कारण तीच साहिलवर मनापासून प्रेम होत. साहिलचंही मीरावर प्रेम होत. त्याने फक्त लग्नासाठी तिचाच विचार केला होता. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यांचा हा निर्णय दोघांनीही आपल्या घरी सांगितला. दोघांच्याही घरच्यांनी त्यांना होकार दिला. घरचेही आपल्या मुलांना समजून घेणारे होते. साहिलच्या घरचे सगळे उच्च शिक्षित असले तरी मीराच्या बाबांनीही आपल्या मुलीच्या आयुष्याचा विचार केला. कारण साहिल सारखा मुलगा मिळणं कठीणच होत आणि त्यात साहिलच मीरावर असलेलं प्रेम या सगळ्यांचा विचार करून तिच्या बाबांनी होकार दिला. मैत्रीच्या छान नात्यापासून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. असा हा साहिल आणि मीरा यांच्या प्रेमाचा प्रवास. आता त्यांनी घरच्यांच्या संमतीने लग्नही केलं. त्यांना दोघांनाही जाणीव झाली होती की आपण तर एकमेकांशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्यांनी एकमेकांना लग्न करून आयुष्यभर काही झालं तरी एकमेकांची साथ न सोडण्याचं प्रॉमिस केलं होतं. नवरा बायकोच्या नात्यातही छान मैत्री असली तर ते नात छान असत. साहिल आणि मीरा एकमेकांना दिलेलं प्रॉमिस पाळत आहेत. दोघेही आपल्या आयुष्यात सुखी आहेत.